नमस्कार मंडळी, आपण पाहतात लोकशाही भारत टुडे. मी संतोष रेड्डी. आज मी अशा एका लोकप्रतिनिधीची मुलाखत घेणार आहे, जो लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर ते प्रत्येक दिवस कुठल्या ना कुठल्या गावामध्ये जाऊन लोकांच्या अडचणी जाणून घेत होते, गावातील समस्या जाणून घेत होते आणि त्या गावामध्ये नेमकं काय केल्यानंतर त्या समस्या सुटतील याचा एक मुद्देसूद अभ्यास ज्या जिल्हा परिषदच्या सदस्यांनी केला. असे सदस्य माझ्यासोबत असणार आहेत. प्रफुल्लचंद्र निवृत्तीराव गुंडरे सर. आता आपण त्यांना या निवडणुकीपासून किंवा आतापर्यंत जे जे काय त्यांनी दौरे केलेले आहेत आणि कुठल्या गावामध्ये जनतेनं त्यांच्याकडे कुठल्या समस्या मांडलेल्या आहेत आणि त्यावर त्यांचा काय प्लॅन आहे या बाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आता जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या पूर्वी आपल्याला या मतदारसंघामध्ये कोणीच ओळखत नव्हतं. पूर्णपणे या ठिकाणची जनता अनभिज्ञ होती आणि तुम्ही ज्यावेळेस तुमचं इंट्रोड्युशन करून देत होता त्यावेळेस तुम्ही नावापासून सुरुवात केली. एवढं असताना देखील तुम्हाला या मतदारसंघातील जनतेनं भरघोस मताने निवडून दिलं. काय प्रतिक्रिया आहेत त्या बाबतीत? म्हणजे खर तर आमच्या अंधेरी जिल्हा परिषद गटातल्या लोकांचे मी खर तर मनापासून आभार मानेल सर्वप्रथम. आणि खर तर अंधेरी जिल्हा परिषद गटातली जनता खरोखरच हुशार आहे. त्यांना म्हणजे कुठल्या व्यक्तीमध्ये कुठली कुवत आहे आणि कुठली क्वालिटी आहे, म्हणजे मला जे निवडून दिलेत त्याच्यावर मी असं म्हणतो की त्यांच्याकडे ती पारख आहे आणि त्या पारखीमधूनच मला त्यांनी निवडून दिलं. आणि मी त्यांनी जी माझ्यावर विश्वास दाखवला, खरं तर सुरुवात आमच्या गावापासून. आमच्या गावांनी मला जे काही मोटिवेट केलं, माझ्या गावाने जे काही मला प्रमोट केलं, ते खरं तर गावाचे खूप मोठे उपकार आहेत. आणि गावामध्ये माझी जी काही इमेज होती ती इमेज हळूहळू माउथ पब्लिसिटी होत होत इथपर्यंत पोहोचली की त्या शेवटच्या बोघा गावाच्या टोकापर्यंत जरी कोणाला विचारलं तरी गुंडरे, पप्पू गुंडरे, प्रफुल्ल गुंडरे, तिकडे आता प्रफुल्ल गुंडरे म्हणायचे, पण ह्या भागामध्ये पप्पू गुंडरे हा चांगला माणूस आहे आणि अभियंता असलेला माणूस आहे आणि यांना आपण निवडून द्यायला पाहिजे. आणि माझ्याकडे पाहिलं आता मला आश्चर्य वाटेल, म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडणुकीच्या प्रचाराला बाहेर पडलो त्यावेळेस लोक मला अक्षरशः वेड्यासारखं बघत होते. वेडा म्हणजे काय वेडा माणूस आहे का काय, निवडणुकीला उभं टाकलाय, कोणाची ओळख नाही, कुठं काय नाही, खडसेचं गाव सोडलं, आजूबाजूच्या वाड्या सोडल्या, मग ढाळेगाव, हे लेंडेगाव, वैरागड ह्या परिसर सोडला, येलदरी, गुट्टेवाडी, अंदोरी हा भाग सोडला, तर मला असं ओळखत नव्हतं. परंतु माझ्या स्वभावामध्ये काय माहित नाही जातो, मी ज्यावेळेस नोकरी करत होतो त्यावेळेस सुद्धा म्हणजे कितीही बेकार माणूस माझ्या संपर्कात आला, म्हणजे बेकार म्हणजे इन द सेन्स अधिकाऱ्याला त्रास देणारा, तरीही मी ज्यावेळेस त्या माणसाच्या संपर्कात जाईल, त्याला बोलल आणि त्याच्या खांद्यावर एकदा हात टाकला तर तो माणूस माझ्यासारखा होत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि आजही मी ज्यावेळेस प्रचाराच्या वेळेस म्हणजे तिकडल्या भागामध्ये जात होतो, माझी ज्यावेळेस पहिल्यांदा भेट व्हायची ती लोक म्हणायचे, अरे काय माणूस आहे, म्हणजे एवढा चांगला माणूस, एवढा सज्जन माणूस दिसतोय हे, असं लोक अक्षरशः मला हे करायचे. बरं, आपल्या देशामध्ये एक प्रथा आहे, निवडणुकीला सामोरे जाताना माणसं अक्षरशः जनतेचं पाय पडतात, आश्वासनं देतात, गोड गोड बोलतात, पण निवडून आल्यानंतर कोणीही मतदारसंघात फिरत नाही किंवा लोकांना भेटत नाही. कधी तर कार्यक्रमाच्या निमित्तानेच भेट होते, परंतु तुम्ही निवडून आल्यानंतर असा एकही दिवस गेला नाही की मतदारसंघातल्या गावात गेला नाही, लोकांचे प्रश्न जाणून घेतले नाही. म्हणजे ह्याच्या मागे काय मोटिवेशन आहे? मोटिवेशन म्हणण्यापेक्षा मोटिवेशन तर आहेच, लोकांनी जी काय माझ्यावर विश्वास दाखवला ते मोटिवेशनच आहे ना. एवढ्या मोठ्या शक्ती, तुम्हाला माहित आहे माझ्या विरोधात किती मोठ्या शक्ती होत्या, त्या शक्तीला हरवून त्यांच्याकडे मॅन पॉवर होता, मनी पॉवर होता, सगळ्या पॉवर असताना माझ्यासारख्या माणसाला निवडून दिले, म्हणजे हेच मोटिवेशन झालं माझ्यासाठी. आपण सहसा निवडून आल्यानंतर बरेच लोकप्रतिनिधी हे मतदारसंघात जात नाही, पण तुम्ही असा एकही दिवस सोडला नाही की कुठे गेला नाही. मी माझ्या जीवनामध्ये माझ्यावर ज्या ज्या लोकांनी उपकार केलेत ते मी कधीही विसरत नाही, कोणी असो. मग ते माझ्यापेक्षा खाल्ल्या, मी ऑफिसमध्ये काम करत असताना जरी शिपायाने जरी माझ्यासाठी काही कष्ट खाल्ल्या, त्या शिपायासाठी मी माझा जीव ओतत होतो. आणि अधिकाऱ्याने जरी माझ्यावर प्रेम केलं त्या अधिकाऱ्यासोबत तेवढाच लॉयल राहत होतो.
आणि त्याचप्रमाणे ह्या लोकांनी मला जे काही प्रेम दिलं त्या प्रेमाला त्यांना कधीही असं वाटायला नाही पाहिजे की आपल्या हातून चूक झाली. म्हणजे आपण जे काही उमेदवार पश्चातापाची भावना त्यांच्यामध्ये होती. यायला नाही पाहिजे. ठीक आहे, काम करत असताना 100% आता अपेक्षा लोकांच्या आता खूप असतात. 100% तर नाही होणार, पण मी माझ्या ह्यानी जेवढं मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे हे आहे तेवढा मी निश्चित करणार आहे आणि मी त्याच क्षणी प्रत्येक गावाला जाऊन भेट देत आहे. आता जसं भेट दिलात, हं. काय कशा पद्धतीच्या समस्या आहेत मतदारसंघामध्ये? आता जी काही परिस्थिती आहे, समजा आता लेंडेगावला गेलो, वैरागडला गेलो. वैरागडला सगळ्यात मोठा विषय काय आहे तर पाण्याचा विषय आहे. विहिरीला जाणार रस्ता नाही. जाण्याला रस्ता वाहून गेलेला आहे. हं. तिथं जर तो पाण्याखाली गेला तर त्या लोकांना तिथं जाता येत नाही. मग माझा प्रयत्न असा आहे की तो रस्ता तरी व्हावा किंवा पाणी पुरवठा योजना तरी चालू व्हावी. हं. म्हणजे पाणी पुरवठा योजना चालू झाली तर मग विहिरीवर जायचा विषय येणार नाही. हा विषय आहे. थोडगाववाडीचा पाझर तलाव फुटलेला आहे. त्याच्यावर हो. तिथल्या लोकांचं जे शेती अवलंबून आहे त्या तलावावर. ते असा विषय आहे. इथं येलदरीचा पाझर तलाव फुटला आहे. हं. अशा समस्या पाहिल्या. आता आणखीन मोठी समस्या सांगायचं झालं गुटेवाडी साठवण तलावाचं एक काम आपण हातावर घेतलं होतं. गुट्टेवाडी साठवण तलावाचं काम खरं तर ते अविनाश भैयांनी त्याच्यात जास्त शक्ती आहे लावलेली आहे. हं. मी एक त्या खात्यात असल्यामुळं माझं एक सहकार्य. माध्यम झालं अच्छा. की तेव्हा ते प्रस्ताव पुढे पाठवले. हं. खरं तर अविनाश भैयांचे त्याच्यात जास्त हे आहे, श्रेय. त्याच्यात योगदान आहे, त्याच्यात योगदान आहे आणि मी फक्त म्हणजे त्याला पुशअप करण्याचं काम केलं. भविष्यामध्ये मतदारसंघामध्ये असं काय करावं वाटतं तुम्हाला? म्हणजे पूर्ण मतदारसंघ तुम्ही पिंजून काढलेला आहे. प्रचारामध्ये बी आणि निवडून आल्यानंतर बी तुम्ही प्रत्येक गावात गेलात. काय करता येईल असं जेणेकरून या मतदारसंघाला एक प्रगतीच्या दिशेने घेऊन जात? मी आता तसं पाहिलं तर काही गावामध्ये रस्त्याचा विषय अतिशय अडचणीचा आहे. हं. तसं नरोटवाडी आता आपण ज्या रस्त्याने आलो हं. हा नरोटवाडी गाव आणि पुढे एक तांडा आहे माझ्याच मतदारसंघामध्ये. हा एक रस्ता आहे. पुन्हा बोरगावला जाणारा एक रस्ता आहे. हं. मावलगाव केंद्रेवाडी रस्ता आहे. मावलगाव फाटा ते केंद्रेवाडीपर्यंतचा तो एक रस्ता आहे. तिकडे थोडगाववाडीचा रस्ता जोड रस्ता आहे. असे रस्त्याची कामं करणं आवश्यक आहेत. काही पाझर तलावाचे कामं करणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाचा विषय आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जलजीवन अंतर्गतच्या जे काही योजना अडखळलेल्या आहेत हं. त्याविषयी लोकांचा खूप तीव्र भावना आहेत आणि त्याच संताप विषयी पण आहे लोकांमध्ये. आणि मी योगायोगाने जलव्यवस्थापन समितीवर आहे आणि तोच विषय मी आपल्या भागातल्या योजनेवर तसं तर मी जिल्ह्याचा प्रतिनिधी असल्यामुळे सगळ्या जिल्ह्याच्या योजनेचा मी आढावा घेत असतो. परंतु त्यातल्या त्यात आपल्या मतदारसंघातील आणि आपल्या आजूबाजूच्या गावांचा आढावा घेत असताना मी जलजीवनची योजना कशा पूर्ण करता येतील त्याच्यावर मी जास्त भर दिलेला आहे आणि त्या होणं खूप आवश्यक आहे. दुसरा असा प्रश्न आहे की आपण ह्या विकासाच्या योजनेच्या बाबतीत आपण बोलतच असतो आणि बऱ्याच व्यासपीठावरती या रस्ते असतील, नाल्या असतील किंवा ज्या पायाभूत सुविधाच्या गोष्टी असतात यावर चर्चा होत असते. परंतु महिलांचे प्रश्न फार महत्वाचे असतात. आता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये म्हणायचं तर महिलांच्या ज्या प्रश्न आहेत मेन म्हणजे दारूबंदीची मागणी असते महिलांकडून. तर यावर काय करता येईल असं की हा प्रश्न सुटू शकेल? दारूबंदी विषयी पाहिलं तर खरं तर दारूबंदी होणं हे आवश्यकच आहे. खरं ग्रामीण भागात जर पाहिलं तर खूप विदारक ही स्थिती आहे. म्हणजे आपण आपल्या लहानपणी पाहत होतो की तरुण सगळे शेतीत तर राहत होते किंवा अभ्यासात तरी राहत होते. आजचे तरुण पाहिले तर संध्याकाळचा वेळ त्यांचा फक्त बाटली शोधणे इतकाच त्यांचा हे झालेला आहे. सगळेच नाही म्हणता येणार त्याच्यात पण मॅक्झिमम. आणि त्याच्यासाठी काय झाले अवैध दारू जी आहे अवैध दारू गावागावात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे ती सहज लोकांना मिळत आहे. तर आम्ही थोडगाव पंचायत समितीच्या आमच्या डॉक्टर अंजली गौंड आणि आम्ही अहमदपूरच्या PIला आणि आपले अरविंदराय भोले साहेबांना भेटून सांगितलं होतं की बा हसर्डी गावामध्ये दारूचा विषय खूप मोठा आहे, लोक गोंधळ घालतात. त्याविषयी आम्ही एक दोन निवेदन दिले. अरविंदराय भोले सरांनी तो आमचा प्रश्न म्हणजे मार्गी लावण्याचा प्रयत्नही केला पण 100% सुटला नाही, असं सुटलेला नाही तो विषय.
त्याच्यासाठी खरं तर खूप मोठा जनरेटर. जनरेटर लावावा लागेल. अच्छा. एवढं शिक्षणाच्या बाबतीत जर आपण बोलायचं गेलं सर, आपल्या राज्यामध्ये 17,000 जिल्हा परिषद शाळा या बंद झालेल्या आहेत. आणि आता पाहायला गेलं तर जिल्हा परिषद शाळेची जी पट आहे ते कमी होताना दिसत आहे. आणि पर्यायानं जे काही इंग्लिश स्कूलचं जे फॅड आलेलं आहे तिकडे लोक आकर्षित होत आहेत आणि त्यामुळे जिल्हा परिषद शाळा ही संकटात आलेली आहे. आता जिल्हा परिषद सदस्य आहात आपण, आणि आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच शाळेची जी पटसंख्या कमी झालेली आहे, त्या सुधारणेच्या दृष्टीनं काय पावलं आपली जिल्हा परिषद उचलणार आहे? नाही, जिल्हा परिषदच्या माध्यमातून खरं पाहिलं तर जिल्हा परिषदच्या शाळा बंद होऊ नये ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. प्रशासनही त्या बाबतीत करत. आत्ताच काल परवा आमची बैठक झाली, जेबी झाली. जेबी मध्ये आम्ही स्मार्ट स्कूल तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिल्हा परिषदच्या शाळा स्मार्ट स्कूल म्हणून आम्ही विकसित करणार आहोत. आणि ह्याला खूप फॅक्टर आहेत. तर पालक जसे जबाबदार आहेत तसे शिक्षक बी आहेत आणि समाज बी आहे. की पालकांना असं वाटतं की माझा मुलगा इंग्लिश स्कूलला शिकला म्हणजे खूप मोठा हुशार होणार आहे, आणि समाजाला बी आकर्षण इंग्लिश स्कूलचं आहे. आणि आजची शिक्षकांची परिस्थिती पाहिली, मागचे शिक्षक आणि आताचे शिक्षक. मागचे शिक्षक, आता माझे वडील जिल्हा परिषद शिक्षक होते, त्या गावातच राहायचे, त्या गावातच त्यांचे म्हणजे मुख्यालय राहायचे. आता शिक्षक मुख्यालय राहतलेत, हा सगळ्यात मोठा विषय आहे. जरी मुख्यालय नाही राहिले तरी शाळेचा पट कसा वाढवता येईल असं त्यांनी प्रयत्न करायला. खरं तर त्यांचंही नुकसान आहे त्याच्यामध्ये. पदं कमी व्हायली शिक्षकांची, आणि आज असं पाहिलं तर खरं शिक्षकांची पदं अतिरिक्त होत आहेत. त्यांचा समायोजनाचा विषय आहे. त्यांना आता समायोजन करायचं तर त्यांच्या पदोन्नत्या देऊन आता समायोजन करण्याची वेळ आलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता जर आपले मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना सरांचं जर पाहिलं तर त्यांचं जिल्हा परिषदच्या शाळेचं म्हणजे दर्जा उंचावण्याचे त्यांचं खूप मोठं स्वप्न आहे. सामाजिक माध्यमावर एक खूप असा एक संदेश देणारा फोटो व्हायरल झाला होता. जिल्हा परिषद शाळेची जीर्ण झालेली इमारत होती आणि त्याच्या समोर लाखो रुपये किमतीच्या 4 व्हीलर थांबलेल्या होत्या, म्हणजे शिक्षकांच्या गाड्या. म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे शाळेचं, आज त्यामध्ये कुठलंही मॉडर्नायझेशन त्यामध्ये झालेलं नाही, किंवा काळानुरूप ज्या प्रमाणे जिल्हा परिषद शाळांच्या इमारती उभ्या राहिल्या पाहिजे होत्या त्या झालेल्या नाही. आणि आजच्या जे विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये बसून ज्या शाळेत शिक्षण घेतात ती शाळा अतिशय म्हणजे कुठं पत्राच्या शाळेत ते गळके पत्र आहेत, किंवा जुन्या डिझाईनच्या शाळा असल्यामुळे आता शहरामध्ये पाहिलं की मोठमोठ्या 2-3 मजलीच्या शाळा आहेत आणि चांगल्या पद्धतीचं डिझाईन असलं तर आकर्षक शाळा वाटतात त्या. परंतु आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा या आकर्षक वाटत नाही. या बाबतीत देखील एक धोरण बदललं पाहिजे. विद्यार्थ्यांना आकर्षण करणाऱ्या गोष्टी शाळेमध्ये निर्माण केल्या पाहिजे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु ही परिस्थिती कधी होती माहिती आहे का? जिल्हा परिषदच्या शाळा जीर्ण झाल्याची एक 10 वर्षापूर्वी. आज जर पाहिलं तर जिल्हा परिषदच्या जास्तीत जास्त शाळा अतिशय सुंदर शाळा आहे. तुम्ही बघा, शाळेला जावा तुम्ही कुठल्याही शाळेत, बाहेर लावलेले त्यांनी चित्र असो, चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्याला जे काय ज्ञान द्यायचं असतं ते माध्यम असो. आणि ठीक आहे, कुठेतरी एखादी शाळा जीर्ण झालेली असेल असं नाही म्हणत, आम्ही ते सुधारण्याचा निश्चित प्रयत्न करू. आपल्या शेजारीच गेल्या वर्षी एक शाळा पडली होती सोनवणेवाडीची. असं का? नाही असेल ना, मी असं नाही म्हणत की आता बघ आम्ही आता त्याच्यावर जास्तीत जास्त, आता आमचे उपाध्यक्ष सुरेश साहेब, त्यांच्याकडे शिक्षण विभाग आहे, त्यांचंही त्याच्यावर खूप मोठं लक्ष आहे. आणि मागच्या टर्म मध्ये आपले उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके सरांनी खूप मोठं काम केलेलं आहे जिल्हा परिषदच्या शाळेचं पट वाढवण्याचं. त्याच धर्तीवर आताही आम्ही ते पट वाढवण्याचं काम करणार आहोत. जिल्हा परिषद त्यासाठी बांधील आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी तेवढीच मेहनत घेणं आवश्यक आहे. काळानुरूप जिल्हा परिषदेच्या ज्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजना आहेत त्यामध्ये काळानुरूप बदल होणार आहे का? कोणत्या? म्हणजे आता जसा काळ बदललाय, पहिला आपण आता यांत्रिकीकरण आलेलं आहे शेतीमध्ये, तर एक ज्या लहान शेतकरी आहेत, समजा 1 एकर 1.5 एकर 2 एकर वाले शेतकरी, अशा शेतकऱ्यांना बैल ठेवणं परवडत नाही. अशा लहान सहान शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही नवीन योजना येणार आहेत का त्याला त्या बाबतीत म्हणजे सहकार्य होईल असं? नाही, खूप योजना आहेत ना, खूप योजना आहेत. आज आता मलाही माहित नव्हतं एवढ्या योजना आहेत.
की प्रत्येक तुमचे कडबाकुट्टी घ्या, हम्म. तुमचं रोटर घ्या, तुम्ही ट्रॅक्टर घ्या, तुम्ही मळणी यंत्र घ्या, तुम्ही पेरणी यंत्र घ्या, तुम्ही ठिबकचा सेट घ्या. जिल्हा परिषदेच्या मार्फत जिल्हा महा-DBT परिषदच्या वरचे आहेत ते? महा-DBT, कृषी आणि जिल्हा परिषद. हे सर्वसाधारण शेतकरी ट्रॅक्टर वगैरे घेऊ शकत नाहीत. नाही, सर्व ज्यांना घ्यायची हे आहे त्यांना. हम्म. आता समजा ठिबक प्रत्येकाला लागतो, हम्म. कडबाकुट्टी लागते, म्हणजे मळणी यंत्र लागतं, पेरणी यंत्र लागतं प्रत्येकाला. हम्म. अशा खूप योजना आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातूनही राबवल्या जातात. आताच आम्ही काल परवा एक निर्णय घेतला की आता सर्वात मोठा विषय जर सोयाबीन ज्यावेळेस काढलं जातं, सोयाबीन काढल्यानंतर ते जे वर हे टाकलं जातं ना, म्हणजे पावसाळ्यात भिजू नये म्हणून ताडपत्री. कापड, ताडपत्री, हम्म. ते आम्ही शेतकऱ्याला देण्याचा आता निर्णय घेतला आता. जिल्हा परिषदच्या माध्यमातून. सर्व शेतकऱ्यांना की काही म्हणजे आरक्षित नाही, वर्गातल्या शेतकऱ्यांना 100% शेतकऱ्याला तर शक्य नाही, परंतु काही प्रमाणात का होईना याची सुरुवात करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अच्छा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना असो किंवा बिरसा मुंडा एक योजना आहे आदिवासीसाठी. खरं तर आपल्या जिल्ह्यामध्ये बिरसा मुंडाचे पैसे पडू नयेत, लाभार्थी लाभार्थी नाहीत, म्हणजे आदिवासी लोकांना. आणखी असं काय, आता काल परवा जी बी बैठक झाली त्यामध्ये आणखी काय असे निर्णय झाले जे लोकहिताच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत? हे सगळ्यात महत्वाचं, जिल्हा परिषदची शाळा स्मार्ट स्कूल करायची, हा. पुन्हा काही प्राथमिक आरोग्य अद्ययावत करायचे, हे एक झाली. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्यासाठी एक जलसंधारण विभाग एक सेपरेट ओपन व्हायले लातूर जिल्हा परिषदच्या अंतर्गत. जिल्हा परिषद त्याच्या अंतर्गत आपल्या आता अहमदपूरला आपलं सब डिव्हिजन आहे जलसंधारणचं, आणि जिल्हा परिषदचा आपण चाकूरला ओपन करत आहोत, अहमदपूर आणि चाकूरसाठी. हा एक महत्वाचा निर्णय झालेला आहे. काही रस्त्याचे काम करण्याचा निर्णय झाला आहे. असे तर अशा पद्धतीनं सविस्तर अशी माहिती आपण जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद्र गुंडरे सरांनी कडून आपण जाणून घेतलेली आहे. भविष्यात देखील आपण यांच्याशी संपर्कात राहणार आहोत. विविध जिल्हा परिषदच्या संदर्भाने जे काही माहिती असेल ते आपल्यापर्यंत पोहोचली जाणारच आहे. तुर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद.